Record. Okay. जलदानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, जय जय राम। 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 जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्री। सर्वांना सप्रेम अभिवादन। एका बऱ्याच मोठ्या खंडानंतर म्हणूया, मला वाटतं एक साधारण 6-7 आठवडे झाले असतील आहे. आपण आज पुन्हा एकदा आनंदाचे तत्वज्ञान ही जी आपली मूळ मालिका म्हणूया, अम, मला असं कळलं बहुतेक त्याचे 30 भाग झाले आहेत आतापर्यंत. 31वा भाग बहुतेक असावा आज. मुद्दा असा की बराच विचार आपला पुढे आलेला आहे या मालिकेच्या माध्यमातून. त्या मालिकेकडे आपण पुन्हा एकदा वळतो आहोत. एक परमार्थाचं एकंदरीत काय म्हणूया, त्याची व्यापकता, त्याची खोली,
त्याचं नेमकं आणि नेटकं स्वरूप या मालिकेच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या मालिकेचा पहिला जो आपण ज्याला व्हाय असं म्हटलं, हा जो एक टप्पा होता, तो आपण पूर्ण केला आणि आपण आता व्हॉट या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. थोडा खंड जास्त झाल्यामुळे एकदम अगदी फार दुरून सुरुवात करतोय आज. कदाचित काही नवीन लोकही असतील गेल्या काही दिवसात सहभागी झाले, त्यांच्यासाठी एक मदत म्हणून. तर व्हॉट या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये मुळात परमार्थ कशासाठी करायचा म्हणून त्याला व्हाय असं आपण शीर्षक दिलं होतं. सगळं समजून घेतलं आपण. कशासाठी करायचं, हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, हे सर्वात महत्वाचं. ते काय, कसं वगैरे सगळ्या गोष्टी नंतर येतात. पण मला त्याचं आधी महत्त्व पटलं असलं पाहिजे. अम, दुसऱ्याला मला सांगता येईल का नाही हा वेगळा विषय. पण जर मला कधी कोणी विचारलं किंवा माझ्या मनात प्रश्न आलेत, की बाकीचे तर अनेक लोक हे असं काही करत नाही, मग मी का करतो किंवा करते, त्यातनं मला काय मिळतं, काय लाभ होतो, मी काय गमावतो, आणि जे हे करत नाहीत ते काय मी काय कमवतो आणि जे हे करत नाहीत ते काय गमावतात, हे सगळं स्वरूप आपण तेव्हा त्याच्यात समजावून घेतो. आणि आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हॉट नावाच्या आपण या विविध पारमार्थिक संकल्पना समजून घेतो आहोत. त्याच्यामध्ये आपण अगदी देव संकल्पना बघितली, त्याचे स्तर बघितले, बरेच विषयांचा विचार करून झाला आणि आपण आता सद्गुरू ही संकल्पना, त्याचं महात्म्य समजावून घेत आहोत. आता या व्यापक विषयाचा आणि नेहमीप्रमाणेच आपल्या मर्यादित वेळेत संपूर्ण एक आवाका लक्षात घेताना आपण सद्गुरू तत्वापासून, म्हणजे जे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे, अगदी त्यालाच आपण सद्गुरू म्हटलं, आणि त्या तत्वापासून तर देहधारी सद्गुरूंपर्यंत आपण या विषयांतर्गत, या विषयाच्या अंतर्गत आपण विचार केला. सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूंचं महात्म्य काय, त्याच्यामध्ये हे सगळं बघताना आपण चार कृपांचा विचार केला. अगदी सुरुवातीला आपण म्हटलं तर थोडेसे बंडखोरीचे प्रश्न निर्माण केले. सद्गुरूंची गरजच काय, असे विचार असतात मनामध्ये सुरुवातीच्या काळात, जेव्हा आपल्याला नीट आकलन झालेलं नसतं सर्व गोष्टींचं, किंवा ह्या क्षेत्रामध्ये जी एक थोडी भेसळ बघायला मिळते दुर्दैवाने, ती सर्वच क्षेत्रामध्ये आहे, तशी पारमार्थिक क्षेत्रातही आहे. तर त्या भेसळीलाच प्रसिद्धी देण्याची प्रवृत्ती आजच्या सगळ्या, काय म्हणूया, शुद्ध मराठी मीडिया, प्रचार माध्यम त्यांची असल्यामुळे, आणि ते समोर येत असल्यामुळे, त्यालाच प्रसिद्धी मिळत असल्यामुळे आपल्या मनात कधी कधी किंतु सुद्धा त्याच्याबद्दल येतात. ते सगळं शेवाळ जे आहे ते सगळं बाजूला सारून स्वच्छ निखळ जो आपण परमार्थ पहिल्या दिवसापासून समजून घेतो आहोत, आणि त्याचाच भाग म्हणून सद्गुरू हे सुद्धा अत्यंत स्वच्छ निखळ निखळ असं जे एक तत्व, अत्यंत मंगल पवित्र असं सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं असलेलं नातं, या विषयाच्या संदर्भामध्ये आपण समजून घेतलं, त्याचा बराच विचार केला. त्याचाच भाग म्हणून आपण चार कृपांचा विचार केला. अम, अनुग्रहाचं स्वरूप सुद्धा आपण बघितलं, आणि शेवटच्या काही सत्रांमध्ये आपण सद्गुरू निष्ठेचं आणि अ, निखळ अशा सद्गुरू सेवेचं महत्व आपण जाणून घेतलं. इथपर्यंत आपला विचार आलेला आहे. मी जसं म्हणालो, आज मी जरा खूप मागून सुरुवात केली किंवा पहिल्यापासूनच सुरुवात केली म्हणून, पण बराच जरा खंड होऊन गेलेला आहे. थोडीशी उजळणी नेहमीच त्याची मदत होते संदर्भासाठी आणि मुख्य विषयाच्या प्रवेशासाठी. आता आज पुन्हा या विषयाकडे वळताना
हे जे सर्व विचार गेल्या काही सत्रांमध्ये आपण बघितले, अभ्यास केला. सद्गुरू हे तत्व, त्याला संस्था असाही शब्द वापरला आपण. आणि संस्था एक छान शब्द आहे, त्याच्यामध्ये त्याचे त्या शब्दातच ते किती व्यापक आहे हे लक्षात येतं. कारण केवळ सद्गुरू हा विषय असा नाही, पण परमार्थाबद्दलच एकंदरीत बहुतांश लोकांचे एकांगी विचार असतात. चुकीचे असतात असं नाही, एकांगी असतात, म्हणजे ते अपूर्ण असतात. आणि म्हणून प्रचंड गोंधळ या क्षेत्रामध्ये आहे. कारण समग्र आकलन आपल्याला त्याचं नसतं, तेवढा आपला अभ्यास नसतो, तेवढा पुरेसा वेळ आपण त्याला देत नाही. ते समजून घेण्याची, कळलं तरी ते वळणे इतका, काय म्हणूया, सत्वगुण आपल्याजवळ नसतो, तेवढं वैराग्य आपल्याजवळ नसतं, बऱ्याच अडचणी असतात. त्यामुळे एकांगी विचार होतो. कधी कधी एका विशिष्ट धाटणीमध्ये, एका बंदिस्तीत बंधनामध्ये अडकून गेलेला विचार असल्यामुळे त्याला तसं स्वरूप प्राप्त होतं. पण हे सगळं, ही जी बंधनं आहेत म्हणूया, ही या सगळ्या बंधनांच्या पलीकडे जाऊन, किंवा काय म्हणूया त्याला, एखाद्या विशिष्ट संप्रदायांच्या बंधनांच्या पलीकडे जाऊन मूळ शास्त्र काय सांगते आपल्याला. कारण पुन्हा वेगळा विषय सुरू होईल, आपल्याला तिकडे जायचं नाहीये, पण संप्रदायाचा आपण आधी विचार केलेला आहे, त्याचं मूल्य काय आहे आणि त्याची मर्यादा काय आहे, ह्या दृष्टीने आपण सगळं विचार करतो आहोत. तर हा जो एक विषय आहे सद्गुरू, आणि त्या संदर्भात आपण केलेले सर्व विचार, या सर्व विचारांचे धागे आज आपण जुळवून घेऊया आणि थोडक्यामध्ये या विषयाची आज सांगता करूया. म्हणजे आपल्याला पुढच्या सत्रापासून व्हॉट या टप्प्यातला पुढचा विषय घेता येईल. अनेक जण जे इथे उपस्थित आहेत, त्यांचं श्रवण झालेलं आहे सद्गुरू या विषयावरती. ज्यांचं नसेल झालं, त्यांनी सगळी मुद्रणं उपलब्ध करून दिलेली आहेत बृहन महाराष्ट्र मंडळाने. जरूर ऐकावी, जर कोणी नवीन असतील तर. पण ज्यांचं श्रवण झालेलं आहे, त्यांच्या दृष्टीने आपण आता हे सर्व जे विचार आहेत ते एकत्र करूया. कुठे काही धागे राहून गेले असते, ज्याला शुद्ध मराठीत लूज थ्रेड्स असं म्हणतात, ते बांधून घेऊया आणि एक छान त्याचे एक शेवटाकडे हा विषय आणूया, त्याची सांगता करूया. आजच्या विषयाकडे वळताना, सद्गुरू प्राप्ती. आता ते सद्गुरू प्राप्ती कशी होते, काय होते, सद्गुरूंची लक्षणं, ते सगळं झालंय आपला विचार करून. पण सद्गुरू प्राप्ती होणे आणि मी शिष्यत्व पत्करणे, या विचार केला तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समजायला सोपं आहे, काही कठीण नाही. कारण मी जेव्हा शिष्यत्व पत्करतो किंवा पत्करते, म्हणजेच मला सद्गुरू प्राप्ती होते. साधं गणित. आणि याचे अनेक पैलू आहेत, ज्याचा आपण पुष्कळ उहापोह झालेला आहे, पुढेही होत राहील. पण प्रामुख्याने सद्गुरू प्राप्ती याचं माध्यम जे असतं ते अनुग्रह हे असतं. आता अनुग्रहाचं स्वरूप एकंदरीत काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या महत्वाच्या तीन चार गोष्टींचा समावेश होतो, हा सगळा विचार करून आपला झालेला आहे. तोही विषय आपण सद्गुरू या विषयांतर्गतच बघितलेला आहे. पण हे जे सगळे आता विचार आपण एकत्र आणतो आहोत, तर अनुग्रह या प्रक्रियेचं वर्णन करताना विवेक सिंधुकार म्हणजे काय, विवेक सिंधू हा ग्रंथ ज्यांनी लिहिला, ते परमपूज्य मुकुंदराज. आपल्याला माहिती असेल किंवा नसेल कदाचित, मराठीतला पहिला ग्रंथ तो समजला जातो. मराठी भाषेतला पहिला पारमार्थिक ग्रंथ म्हणूया. विवेक सिंधू म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सुद्धा आधीचा. आणि जाता जाता एक उल्लेख करून जातो, कदाचित आधी पण केला असेल, पुन्हा करतो, हरकत नाही. अंबेजोगाई हे स्थान आपल्या सर्वांना माहिती असेल, अनेकांची ती योगेश्वरी कुलदेवता असेल, आमची आहे. तर तिथे अंबेजोगाईला अनेक जण जातात, पण देवीचं दर्शन घेतात, काय अभिषेक करतात, सगळं करतात, पण त्यांना बऱ्याच जणांना ठाऊक नसतं की अंबेजोगाईमध्ये
ज्या विवेक सिंधूचा मी आत्ता उल्लेख केला, तो ग्रंथ ज्यांनी लिहिला त्या परमपूज्य मुकुंदराजांची समाधी सुद्धा आहे. त्या मुख्य देवळापासून जवळच आहे, 4-5 किलोमीटर अंतरावरती, फार नाही, कदाचित त्याच्यापेक्षा कमी अंतर असेल. फार अप्रतिम असं ते स्थळ आहे. सुंदर स्थळ आहे, निसर्गरम्य स्थळ आहे. अगदी एका दरीच्या काठावरती ते शंकराचं देऊळ, त्यांची ती समाधी, सुंदर वनराई, तिथे येणारे मोरांचे आवाज, इत्यादी इत्यादी. केवळ तुम्हाला तिथे जाण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून एवढं सगळं वर्णन केलं. तर तिथे त्यांची समाधी आहे. सुंदर ग्रंथ आहे. तुम्ही जर कधी अभ्यासला नसेल, वाचला नसेल, जरूर वाचा. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांचं त्याच्यावरती विवेचन सुद्धा उपलब्ध आहे. मुद्दा असा, अनुग्रहाचा आपला विषय सुरू होता आणि या प्रक्रियेचं एक वर्णन करणारी सुंदर ओवी त्या ग्रंथामध्ये येते. तिथे परमपूज्य मुकुंदराज म्हणतात की काय होतं काय नेमकं अनुग्रहाची जी प्रक्रिया असते. अनेक ओव्या त्यातली एक अभ्यासार्थ ओवी आपण आज विचार करू की तेथे ज्ञानशक्तीचा प्रवेशू. छान ओवी आहे. तेथे ज्ञानशक्तीचा प्रवेशू अज्ञानशक्तीचा निरासू. बोध कुठीला स्वयंप्रकाशू शिष्य चैतन्य. अशी ती ओवी आहे. नेहमीप्रमाणे विवेक सिंधू पूर्वार्ध पहिला अध्याय 97 क्रमांकाची ओवी. पुढे जाऊया. काय भावार्थ आहे याचा? विवेक सिंधुकार म्हणतात की तेथे ज्ञानशक्तीचा प्रवेशू, म्हणजे त्या अनुग्रह काळी काय होतं, तर त्या अनुग्रह काळी त्या शिष्याच्या अंतःकरणात ज्ञानाच्या बोधरूप शक्तीने प्रवेश करून जी अबोधरूप अज्ञानाची जी शक्ती असते तिचा पराभव केलेला असतो, निराश केलेला असतो. तेथे ज्ञानशक्तीचा प्रवेशू अज्ञानशक्तीचा निरासू. आणि त्यामुळे शिष्याच्या जीव चैतन्याला मी स्वयंप्रकाश ब्रह्म आहे असा अपरोक्ष बोध होतो किंवा झाला. ते वर्णन असल्यामुळे झाला. बोध उठिला स्वयंप्रकाशू. थोडक्यामध्ये अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं, जीव आत्मरूप झाला किंवा जीव आत्मरूप होतो. जीव ब्रह्मैक्य, मोठे मोठे शब्द आहेत त्याला शास्त्रामध्ये. काय पाहतो आहोत आपण? का म्हणून ही ओळी घेतली आपण? विसरायचं नाही, विषय काय सुरू आहे. सद्गुरू हा विषय सुरू आहे. सद्गुरू सत्शिष्य, त्यांचं आपापसातलं नातं, अनुग्रह. आणि आजचा विशेषतः मुख्य जो बोलण्याचा गाभा आहे विचारांचा, तो सद्गुरूंचं नेमकं स्थान शिष्याच्या आयुष्यात हाच आहे. आणि याच विचारांनी आपण आज या विषयाची सांगता करणार आहोत. हे घडतं प्रत्यक्ष अनुग्रह काळी, जेव्हा आता पुन्हा मागे जायचं नाही आपल्याला, पण खरे सद्गुरू, योग्य सद्गुरू, परंपरा प्राप्त सद्गुरू, हा सगळा विचार करून झालेला आहे आपला. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. अशी अखंड अक्षुण्ण परंपरा असलेल्या त्या परंपरेतले सद्गुरू जर असतील, सद्गुरूंचं सगळं वर्णन आपण आता ऐकलेलं आहे, ते पूर्ण बघण्याची गरज नाही, पण असे सद्गुरू हे गृहीत धरून सगळी मांडणी सुरू आहे. बऱ्याच काळमध्ये गेल्यामुळे मला थोडं सारखं सारखं मागे जावं लागतंय आणि काही गोष्टींचं स्मरण करून द्यावं लागतंय, बाकी काही नाही या गोष्टी. असे सद्गुरूचा अनुग्रह जेव्हा त्या शिष्याला प्राप्त होतो, तेव्हा काय होतं याचं वर्णन करणारी ओवी आपण आता बघितली. एवढंच नव्हे, पुढे मुकुंदराज असंही म्हणतात या प्रक्रियेबद्दल की या नाव शक्तिपातू बोलीचे. आणि म्हणून आपण अनुग्रहाचा जेव्हा विचार केला, अनुग्रहाचं स्वरूप समजावून घेतलं, तेव्हा आपण अनुग्रहाचा एक भाग, बाकीचे पण आपण पैलू बघितले अनुग्रहाचे, पण त्यातला एक महत्वाचा पैलू शक्तिपात दीक्षा.
त्यामुळे या नाव शक्तिपात बोलूजे जेथे स्वानुभवची अनुभवीचे. सुंदर वर्णन करतात पहा मुकुंदराज. जेथे स्वानुभवची अनुभवीचे निसेस तेही विसरीजे स्मरण सांसारिक. म्हणजे या ओळीचा भावार्थ असा आहे की या प्रक्रियेला अर्थातच शक्तिपात दीक्षा असं म्हणतात. कारण या नाव शक्तिपात बोलीचे नावच आहे त्याचं. पण जेथे स्वानुभवची अनुभवीचे, परमपूज्य काका म्हणतात की इतका महान दुर्मिळ तो अनुभव, पण तो देतात म्हणजे काही सद्गुरू स्वतःच्या खिशातून काढून काही देतात का हो? किती स्वच्छता, स्पष्टता आणि निखळ परमार्थ आहे बघा. इतकं महान, इतकं दुर्मिळ काहीतरी सद्गुरू देतात. पण त्याचं वर्णन करताना माझे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात की सद्गुरू आपल्या खिशातून काढून काहीही देत नाही. खरंच देत नाही. मग काय देतात? स्वानुभवाची अनुभवी जे त्या शिष्याचं स्वतःचं स्वरूपच ते आहे. पण त्याचं त्याला विस्मरण झालेलं आहे, ज्याला आपण अज्ञान असं म्हणतो. आपुला आपण ते या विसरू जो धनंजय आहे, नेहमीची माझी आवडती ओवी. हेचे रूप या अज्ञानाचे माऊली म्हणते. ते हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान, त्या अज्ञानामुळे त्याला स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव येत नाही. तो त्याला या शक्तिपात दीक्षेच्या माध्यमातून सद्गुरू आणून देतात. म्हणजेच ही नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. त्याला तो नित्य प्राप्तच आहे, त्याचं ते स्वरूपच आहे शिष्याचं. या दृष्टीनेच आपल्याकडचं काही काढून ते देत नाहीत. पण त्याच्या मूळच्या आत्मस्थितीचा जणू पुन्हा त्याला अनुभव येतो. जणू पुन्हा का म्हणायचं? कारण जर तेच माझं स्वरूप आहे, तर मग पुन्हा त्याचा अनुभव येतो का म्हणायचं? म्हणून तो जणू शब्द घालावा लागतो, कारण मध्ये अज्ञान आहे म्हणून. आणि त्या अनुभवाखाली अविद्येच्या संसाराचं जराही भान त्या शिष्याला नसतं. म्हणून म्हटलंय की निसेस तेही विसरीजे स्मरण सांसारिक. अर्थातच तो जो शिष्य आहे, आता मी मगाचं जसं सद्गुरू म्हणालो, तसं शिष्याकडूनही काही अपेक्षा आहेत का नाही? प्रश्नच नाही, आहेतच. तोही सत्शिष्य आहे हे त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता मोठा शब्द आहे. बरंच त्याचा विचार करून झालाय, पुढेही होईलच. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे परिपूर्ण झालेलं असेल तर त्याचं वर्णनच वेगळं आहे. तो कानावचनाची आहे भेटी, ती ओवी बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणू एकच हो माऊली. पण असं जरी नसलं, अगदी परिपूर्ण साधन चतुष्टय संपन्न जरी नसला, तरी त्या संपन्नतेच्या अधिकार भेदानुसार हा जो अनुभव मी आता म्हणालो त्याचे स्तर असू शकतात, निश्चित असू शकतात. पण एक महत्वाची गोष्ट या शक्तिपात दीक्षेच्या निमित्ताने घडते. त्याचं सविस्तर वर्णन बघायला आपल्याकडे वेळ नाही, पण त्याचा उल्लेख जाता जाता करून ठेवतो. त्याचं नंतर विवेचन येईलच पुढच्या काही सत्रांमध्ये, की आपण श्रद्धा ज्याला म्हणतो. फार सुंदर विषय आहे तो, एक वेगळा विषय आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्या श्रद्धेचे पण स्तर असतात. म्हणजे एका स्तरावरती श्रद्धेचं वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वरी म्हणते की नुसदेची याची श्रद्धा झोंबू पाहसी परमपदा तैसे हे प्रबुद्ध सोहपे नव्हे. एका स्तरावरती श्रद्धेचं माऊलीने केलेलं हे वर्णन आहे. काय? अर्जुना, भगवंत बोलतायत, अर्जुना, नुसदेयाची श्रद्धा, केवळ श्रद्धेच्या आधारावरती जर तू त्या परमपदाला झोंबू पाहत असशील, त्याचा अनुभव घेत असशील, तर ते तितके सोपे नव्हे. म्हणजे ते पुरेसं नाही. पण श्रद्धा तर हवीच. श्रद्धेशिवाय तर पान चारा हलत नाही परमार्थ प्रांतात, हेही आपण ऐकतो. म्हणून मी म्हणालो की श्रद्धेचे स्तर आहे, तो फार वेगळा स्वतंत्र विचार आपण करणार आहोत. पण आत्ता त्याचा संदर्भ काय आला बोलण्यामध्ये? एक महत्वाची गोष्ट घडते या शक्तिपात दीक्षेच्या निमित्ताने, जेव्हा हा अनुभव शिष्याला येतो, ज्याचं वर्णन आपण आता ऐकलं, त्याच स्वरूप ते. पण क्षणभर त्याचा अनुभव सद्गुरु कृपेने त्याला जेव्हा येतो, जेव्हा त्या अनुभवाखाली या अविद्येच्या संसाराचं भानही त्याला नसतं, तेव्हा काय होतं?
तर आत्तापर्यंत जी त्यांनी एक श्रद्धा स्वीकारलेली असते, त्या श्रद्धेला आता स्वानुभवाचं पाठबळ मिळतं. एक फार मोठी गोष्ट अनुग्रहामध्ये घडते. कारण श्रद्धायुक्त असल्याशिवाय इतकी प्रगती त्याची होणारच नाही. इतकी प्रगती म्हणजे किती? आपला जो आत्ता विषय सुरू आहे, तो सद्गुरूंच्या समोर शरण येऊन बसणारच नाही. त्यामुळे हे श्रद्धेशिवाय घडणं शक्यच नाही. त्यामुळे श्रद्धा आहे का नाही? निश्चित आहे. श्रद्धेनेच त्याचा प्रवास इथपर्यंत पूर्ण झालेला आहे. बराच प्रवास करून तो शिष्य आलेला आहे. सद्गुरूंच्या समोर शरणागत होऊन बसणं हा बराच प्रवास दर्शवतो परमार्थ प्रांतातला. त्यामुळे श्रद्धा निश्चित आहे. पण मग तिथे काय होतं? तर आत्तापर्यंत जे एक काय म्हणूया शाब्दिक ज्ञानावर ठेवलेली श्रद्धा होती, शास्त्रकारांवर ठेवलेली श्रद्धा होती, संतांवर ठेवलेली श्रद्धा होती, सद्गुरूंवर सुद्धा ठेवलेली श्रद्धा होती, त्याला आता स्वतःच्याच अनुभवाचं पाठबळ होतं की नाही, अरे हे जे आत्तापर्यंत मी ऐकत होतो, वाचत होतो, समजून घेत होतो, असं एक तत्व आहे, जे इंद्रिय गोचर नाही, इंद्रियातीत असं ते तत्व आहे, ज्याचा सद्गुरूंच्या कृपेने मला प्रत्यक्ष लाभ झालेला. अशी अवस्था त्या शिष्याच्या जीवनामध्ये येते. आणि अर्थातच असा हा अत्यंत दुर्मिळ अनुभव आणून देणारे सद्गुरू, त्यांचं वर्णन करताना मुकुंदराज म्हणतात, म्हणून दुर्लभू तो सद्गुरू. कल्पना करू शकतो आपण, कारण इंद्रियातीत अनुभव, जो इंद्रिय गोचर नाहीच, त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने, त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला तो अनुभवाला मिळालेला आहे. म्हणून दुर्लभू तो सद्गुरू, जो परब्रह्मेसी करी साक्षात्कारू, जेयाचेनी हेळा मात्रे संसारू निरसवून जा. पुढे दुसऱ्या अध्यायात म्हणतात, 28वी ओवी, हे दुसरा, ओवी क्रमांक 28, की ब्रह्मतत्वाचा अपरोक्ष अनुभव आणून देणारे. अपरोक्ष शब्द फार महत्वाचा आहे. कारण आतापर्यंत त्या शिष्याने जी काही साधना केली असते, जे काही वाचन केलं असतं, जे काही श्रवण केलेलं असतं, जे काही समजून घेतलेलं असतं, या सगळ्याला काय म्हणायचं? या सगळ्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि त्या क्षणी जे घडतं त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं अपरोक्ष. असा ब्रह्मतत्वाचा अपरोक्ष अनुभव देणारे सद्गुरू फार दुर्मिळ असतात, हे सांगण्याची आवश्यकता नाहीच. आणि त्यांच्या कृपेमुळे या संसाराचा एका क्षणात बाध होतो. एका क्षणात. हे त्यांचं सामर्थ्य, हा त्यांचा कृपाशीर्वाद, हे त्यांचं शिष्याच्या आयुष्यातलं स्थान, हे सद्गुरूंचं महात्म्य. आणि बाध होतो याचा अर्थ काय? तो असून नसल्यासारखा होतो. जो काही काळ असेल, क्षण असेल, काही क्षण असतील, तो आत्ताचा विषय नाही आपला. तो काय म्हणूया, तो फार वैयक्तिक विषय ठरतो. पण जो संसार त्या क्षणापर्यंत सत्य वाटत असतो, त्या शिष्याला त्याचा त्या अनुभवाखाली बाध होतो. आता प्रश्न हा निर्माण होतो की झालं का काम मग आता? सद्गुरू प्राप्ती झाली, अनुग्रह झाला, म्हणजे मग हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर असं वाटतं की झालं, संपलं, मग आता काय मिळवण्यासारखं काय उरलं? असा त्याचा अर्थ नाही. असा त्याचा अर्थ नाही. कारण शिष्याच्या दृष्टीने जर आता विचार करायचा झाला, तर तो शिष्य काय म्हणतो सद्गुरूंना, की आता राऊले यैसे करावे, ते सुख मागुते मज देयावे, तेची होवोनी असावे मिया निरंतर जी. दुसरा अध्याय 31 क्रमांकाची ओवी, विवेक सिंधू. काय म्हणतो शिष्य? आता राऊले, हे श्री गुरु, ऐसे करावे, आता माझी एक प्रार्थना आहे, काय करा तुम्ही आता? ते सुख मागुते मज द्यावे, म्हणजे या शक्तिपाताच्या सामर्थ्याने मला जो आत्मस्वरूपाचा अपरोक्ष अनुभव मिळाला, असं आपण मगाशी बोललो,
तो कसा आहे? अनुभव मिळाला, पण तो तात्कालिक आहे. तात्कालिक थोडस मराठी शब्द त्याला टेम्पररी असं म्हणतात, शुद्ध मराठी. मला कधी कधी जाणीव होते कारण मला कधी कधी असे अभिप्राय पोचतात माझ्यापर्यंत माझ्या बोलण्याबद्दल. त्यामुळे मध्ये मध्ये शुद्ध मराठी मला वापरावं लागतं. जरी तो विनोद वाटत असला तरी त्याच्या पाठीमागे कारण पण आहे. तर टेम्पररी म्हणतात त्याला शुद्ध मराठी. तर तात्कालिक असा तो अनुभव आहे. आणि तात्कालिक आहे म्हणून अस्थिर आहे. आणि अस्थिर आहे याचाच अर्थ तो दृढ नाही, तो अपरिवर्तनीय नाही. आणि अपरिवर्तनीय नाही या शब्दातच आलं की त्याच्यामध्ये पुन्हा परिवर्तन घडतात, कारण तो पुन्हा दृढ नाही. आणि म्हणून तो शिष्य काय म्हणतो सद्गुरूंना, की आता, तो आता शब्द खूप महत्वाचा आहे नेहमीप्रमाणे. जेव्हा जेव्हा ओवीमध्ये आपण बोललो याच्याही आधी, आता शब्द येतो तेव्हा फार मोठा संदर्भ त्याला असतो. आता, कधी आता म्हणजे कधी आला अपरोक्ष अनुभव घेतला, एक झलक ज्याला म्हणूया साध्या भाषेमध्ये मिळाली त्या सुखरूपतेची. पण आता तो काय प्रार्थना करतोय, कारण त्या शिष्याला माहिती आहे की हे शक्तिपाताचं हे जे सद्गुरूंचं सामर्थ्य होतं, त्यांनी मला जो आत्मस्वरूपाचा अपरोक्ष अनुभव मिळाला, तो शिष्याच्या दृष्टीने जर विचार केला तर तो अस्थिर आहे, दृढ नाही. म्हणजे दृढ नाही, अपरिवर्तनीय नाही. आणि म्हणून त्या महासुखाचा, त्या सुखरूपतेचा हा जो अनुभव आहे तो मला अखंड कसा मिळेल, याचा उपाय कृपा करून सांगावा, असं तो शिष्य सद्गुरूंना. तेची होऊनी असावे मिया निरंतर जी, म्हणून ते सुख मागुते मज देया. अखंड अनुभव तुम्हाला कसा मिळत राहील याचा उपाय मला सांगा, जेणेकरून मी स्वतः सुखरूप होऊनच राहील. या संदर्भामध्ये मागच्या वेळेला बोललो होतो बहुतेक मी, पण मला रामकृष्ण परमहंस आणि पुन्हा एकदा स्वामी विवेकानंदांची आठवण होती. कथा माहिती आहे सगळ्यांना. काय? निर्विकल्प समाधीचा अनुभव दिलेला आहे. स्वामी विवेकानंदांचा शिष्य म्हणून त्यांच्याकडे काय आहे? हट्ट आहे. काय की मला आता याच आनंदात बुडून राहावं असं वाटतंय. माऊलींची ओवी आहे, या मनास एक दिके, या मनाला एकदा चटक लागली ना त्या सुखाची, मग विषय सुखाकडे प्रवृत्ती होत नाही. विषय येत राहतील जात राहतील, तो भाग वेगळा आहे, तो प्रारब्धाचा भाग आहे. प्रवृत्ती वेगळी. भोग प्रवृत्ती क्षीण व्हायला लागते. मुद्दा एवढाच. पण अर्थात स्वामी विवेकानंदांचा अवतार काही विशिष्ट कार्यासाठी होता. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना तेच सांगितलं की नाही, कुलूप लावलाय, किल्ली माझ्याकडे, अनुभव आणून दिला, कार्य करायचं आहे. नुसत्या आनंदात जर तू राहशील, ते पुढचं सगळं सोडून देऊ आपण, त्या कथाने बघायची आपल्याला आता. ते म्हणाले मी कार्य करणार नाही. मग रामकृष्ण परमहंस म्हणाले तू काय, तुझी हाडं कार्य करतील, इत्यादी इत्यादी. खूप पैलू आहेत त्या कथेचे. अं, आपण करता नाही हा एक फार मोठा पैलू त्याच्यातनं समजून घेता येतो. पण सोडून देऊ. आता आपला विषय हा सुरू आहे की तो शिष्य सद्गुरूंना काय म्हणतो. आपण सद्गुरूंचं नेमकं स्थान बघतो आहोत शिष्याच्या आयुष्यातलं, आणि त्यांचं नातं कसं विकसित होतं जातं हेही आपण या निमित्ताने आता बघतो आहोत. की शक्तिपात दीक्षा अनुग्रह हा काही वारंवार होणारा प्रकार नाही, तो आयुष्यात एकदाच असतो. तेव्हा जो अनुभव आला, तो अनुभव आता तो अपरोक्ष निश्चित होता. ते आपण बोललो मगाशी, तोपर्यंतचं सगळं जे होतं ते परोक्ष. आता अपरोक्ष निश्चित होता तो, पण तो दृढ नाही आणि अपरिवर्तनीय नाही. म्हणजे आता शिष्याचं काय कर्तव्य उरलं? तो अनुभव अपरोक्ष पद्धतीनेच पुन्हा कसा येईल. आता ही पण बोलण्याची भाषा आहे बरं, खरं त्याला अनुभव सुद्धा म्हणता येत नाही. अगदी शास्त्रीयदृष्ट्या बोलायचं झालं तर इट इज नॉट अन एक्सपिरियन्स. Because to define an experience, you have to have an object that needs to be experienced
अँड अन एक्सपिरियन्सर हू एक्सपिरियन्सेस दॅट. त्या दृष्टीने त्याला अनुभवपणाच नाहीये. जाऊ दे, विषयांतर होईल. काही काही गोष्टी पण अशा बोलून पेरून ठेवाव्या लागतात. दिशा चुकू नये विचारांची या दृष्टी. बोलण्याची भाषा आहे. बोलण्याची भाषा काय? अपरोक्ष अनुभव. त्यामुळे तो अपरोक्ष कसा येईल आणि नुसतं एवढंच नव्हे, तर तो दृढ कसा होईल आणि तो अपरिवर्तनीय कसा होईल. हे तुम्ही मला सांगा, असा तो शिष्य त्या सद्गुरूंना म्हणतो. याचा अर्थ असा आहे की अपरोक्ष आलेला आहे, पण तो दृढ नाहीये, तात्कालिक आहे. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की शिष्याचा येथून पुढचा जो प्रवास आहे तो कसा राहणार आहे, तर तो श्री गुरूंच्या उपदेश रूप प्रवास राहणार. इथून पुढे त्याच्या वैयक्तिक साधना मार्ग असा उलगडत जाणार. आतापर्यंत मग काय केलं त्यांनी? आतापर्यंत जे केलं ते साधनाच केली. अनेक वेळा असं होतं की नाही, आपण बोललोय याच्या आधी की ज्यांना सद्गुरू प्राप्ती झालेली नाही असे अनेक लोक असतात जगामध्ये. पण पारमार्थिक असतात, परमार्थ आवडणारे असतात, त्यांच्या त्यांच्या समजुतीप्रमाणे परमार्थ प्रांतात त्यांची वाटचाल सुरूही असते. चांगली गोष्ट आहे. तीच वाटचाल त्यांना पुढे घेऊन जाते. नाही सद्गुरू प्राप्ती, पण मला आवडतं श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला. म्हणायलाच पाहिजे, म्हणतात, म्हणायलाही हवं. मी जसं म्हणालो, हा एक प्रवासच होता त्यांचा. माझा मूळ मुद्दा हा सुरू होता की हाही एक साधनेचा प्रवासच आहे. पण इथून पुढे आता जी साधना आहे, तो जो साधना मार्ग आहे तो आता अत्यंत वैयक्तिक, एका निश्चित दिशेने आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त होऊन केलेला तो साधनेचा आता प्रवास आहे. आणि हे पुन्हा महात्म्य काय पाहतोय आपण? खूप पैलू पाहतोय आपण सद्गुरूंच्या महात्म्याचा. हा एक फार मोठा बदल त्या शिष्याच्या जीवनामध्ये घडतो की आतापर्यंत त्याचं जे चाललेलं असतं, जसं आपण म्हणतो श्रीराम, कदाचित आपण अशी कल्पना करू, अनुग्रहकाली सद्गुरूंनी त्याला श्रीराम जयराम जय जयराम हेच नाम दिले. छान विचार आहे. करा बरं विचार, काय फरक पडला हो? श्रीराम जयराम जय जयराम असतो तो शिष्य म्हणत होता, अनुग्रह प्राप्त होईस्तोवर किंवा सद्गुरूंची प्राप्ती होईस्तोवर. मग आता असा काय फरक पडला? सद्गुरूंनी नाम तेच दिलं पुन्हा, श्रीराम जयराम जय जयराम. केला त्याचा आपण विचार मागच्याला विसरले असाल तर, की सद्गुरूंच्या मुखातून ते नाम जेव्हा येतं तेव्हा ते सबीज असतं. पुन्हा आपल्याला होऊन गेलेल्या विषयांकडे परत जायला वेळ नाहीये. बोललोय आपण या विषयावर. मुद्दा असा की एका निश्चित दिशेने आता नेमकेपणाने, नेटकेपणाने त्या शिष्याचा साधना मार्ग म्हणूया आता तो अ, प्रकाशित होतो, उलगडत जातो. एका निश्चित दिशेने त्याची प्रगती व्हायला लागते. वेळोवेळी मार्गदर्शनासाठी सद्गुरू उपलब्ध असतात, कारण साधनेमध्ये अडचणी येतात. त्यांचं निराकरण करावं लागतं. प्रश्न पडतात, त्याचंही निराकरण करावं लागतं. आणि हे तरी असं का? कारण इतकं अपरोक्षानुभूती म्हणजे ते मी जसं म्हणालो, शक्तिपात दीक्षेच्या निमित्ताने अनुग्रहकाली अनुभव आल्यानंतर सुद्धा त्या शिष्याच्या, बहुतांश शिष्याच्या, थोडंसं धाडसाने बोलायचं झालं तर 99.99% शिष्यांच्या, कारण कवणू एकच जो असं जर माऊली म्हणत असेल तर 99.99% गणित करायला हरकत नाही. तो साधन चतुष्टय संपन्नच आहे. पण जे नाहीत, मग जे नाहीत त्याचा अर्थ काय तेच आपण बघतो आहोत की बहुतांश शिष्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचे प्रतिबंध अजूनही आहेत, असा त्याचा अर्थ. त्यामुळे तो जो निराश आपण बोललो या ओव्या ज्या बघितल्या 2-3 छान आज अभ्यासासाठी, तो निराश तात्कालिक ठरला. असा अनुभव आहे की नाही बघा ज्यांना सद्गुरू प्राप्ती झाली. गेलाय का संसाराचं सत्यत्व? अजून नाही गेलेलं. म्हणजेच ते जे प्रतिबंध अजून आहेत ते अजून अंतःकरणात आहेत. मग ते कशामुळे आहेत? तर चित्ताच्या मलदोषामुळे आहे, चित्ताच्या विक्षेप दोषामुळे.
अजूनही तो मलदोष अंतःकरणात असल्यामुळे निषिद्ध कर्माचरणाचे संस्कार आहेतच. त्यामुळे चित्ताची अशुद्धी अजून पूर्णपणे गेलेली नाही. अधर्माचरणाची प्रवृत्ती अजूनही होते. फक्त ज्ञानेश्वरी ऐकताना, विवेक चूडामणी ऐकताना, आनंदाचे तत्वज्ञान ऐकताना सगळं पटतं. अगदी मान सुद्धा डोलावतात. आणि मग समर्थ म्हणतात त्याप्रमाणे काय होतं? स्थलत्याग होता सवेची जाते. हे घडतं की नाही आपल्या बाबतीत? त्याचं अजून मजेशीर वर्णन माझे सद्गुरू करतात. काय? प्रपंचाचं एरंडेल प्यायलं, रामकृष्ण हरी, की परमार्थ निसटून जातो. होतं का नाही आपलं? होतं. हे आपल्या अनुभवाचे विषय आहे. मग हे का होत आहे? कारण अजूनही चित्त जसं शुद्ध हवंय. कारण केला आपण त्याचा बऱ्याच वेळा विचार केलाय तोही, की ते इतकं विमल तत्व आहे, इतकं शुद्ध तत्व आहे, ज्याचं वर्णन निर्मलम निष्कलम शांतम असं करण्यात येतं. सर्वात शुद्ध, मल दोष रहित. कारण सर्व मलाचं उपादान कारण माया, आणि ते माया रहित असं तत्व आहे. जेथ माया स्पर्शो शकेन. कुठून सुरुवात केली आपण? सद्गुरु विचारांची. जेथ माया स्पर्शो शकेन, दासबोध. असं ते तत्व. आणि मी इतका मलदोषांनी लिप्त माझं अंतःकरण कसं चित्त चैतन्यकार होईल? तुम्हीच सांगा. साधं गणित आहे. त्यामुळे हा जो आता उर्वरित प्रवास त्या शिष्याचा, साधनेचा आहे, तो या मलदोषाची निवृत्ती, हेच त्याचं स्वरूप आहे. बरोबर. आत्ता आपला तो विषय नाही, त्याचा आपण वेगळा स्वतंत्र विचार करणारच आहोत. पण अनेक जन्मांचा असलेला मलदोष आतमध्ये जो साठलेला आहे तो तर आहेच. पण माझ्या क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा उपयोग करून सुद्धा मी मलदोष अजून आतमध्ये आणतोय, नवीन पद्धतीचा, नवीन प्रकारचा. हेही माझ्या लक्षात येत नाही. आणि जेव्हा माझ्या लक्षात राहत नाही तेव्हा अनुग्रह प्राप्त एक जी जबाबदारी आहे माझी शिष्य म्हणून, त्याचं मला विस्मरण झालेलं असतं. एवढं लक्षात ठेवायचं. फार मोठी जबाबदारी शिष्याची आहे. आता माझं अंतःकरण मला अखंड सावधान, सावध, साक्षेपी आणि दक्ष. या तात्काळची मोक्ष, समर्थ म्हणतात. तात्काळची, काही वेळ लागत नाही. पण केवढी मोठी अट घालून ठेवली आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष. चित्ताची अशुद्धी, मलदोष, विक्षेप दोष. विक्षेप दोष तर काय, पाचवीला पुजणं म्हणतात ना, तसं आहे आपली अवस्था. अंतःकरणाची चंचलता म्हणजे विक्षेप, साध्या भाषेमध्ये अगदी. कशामुळे अंतःकरण चंचल असतं हो आपलं? अखंड अंतःकरण चंचल आहे. अर्जुन सुद्धा म्हणतो, भगवंत सुद्धा मान्य करतात. झालाय आपला तो विषय भगवद्गीतेवर. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कर. अर्जुन म्हणतो, असंशयम महाबाहो. भगवंत पण मान्य करतात. कशामुळे? त्याचं मूळ कारण शोधायचं. आपल्याला नेहमी मुळावर घाव घालायचा आहे. आपल्याला पानं नाही तोडत बसायची झाडाची, मूळच छेदून टाकायचं. आपल्याला पानं तोडत बसण्याची फार सवय आहे. सगळी पानं कधी संपतील? देह सत्यत्व. मूळ काय आहे? देह सत्यत्व, जगत सत्यत्व. इतक्या प्रकारची कार्य मी दिवसभर करतो. त्यामुळे मी स्वतःला कर्ता समजत असेन त्या कार्याचा, मी जर भोगता समजत असेन, तर कल्पना करा माझं चित्त कसं स्थिर होईल. कारण कर्तृत्व घेतलं की आलंच सगळं. इतकं मी सांगतोय समजावून, कोणाला कळत कसं नाही. सगळे हे हिंदू, हिंदू धर्माचं कार्य करतोय, की मी काय माझ्या स्वार्थासाठी करतोय का? येतात की नाही विचार अंतःकरणामध्ये? कसं यांना कळत नाही? होतं का नाही आपलं कार्य करताना? मी बोललो होतो, ती सुद्धा साधनाच आहे, ते लक्षात ठेवायचं. म्हणून आपण सांगतो की आपण पारमार्थिक कार्यकर्ते आहोत, सामाजिक कार्यकर्ते आपण नाही. माझा आवडता श्लोक, 18वा अध्याय, सिद्ध सिद्ध निर्विकार करता सात्विक उच्चते.
कर्तव्य जरूर करायचं आहे, धर्माप्रती जे आपलं असलेलं. माझं चित्त मात्र विकारी होऊ नाही द्यायचं आहे त्याने, चंचल होऊ द्यायचं नाही. ते का होतं? कारण मी स्वतःला काय समजतो? करता समजतो. जणू काही जसं भगवंतानी अवतार घेतला तसा मी जणू काही धर्मकार्यासाठीच अवतार घेतला, असा काहीतरी कुठेतरी एक आतमध्ये वारा निर्माण होतो. किती किती सूक्ष्म आहे पा परमार्थ, किती सावध राहावं लागतं, कारण कर्म तर करायचंच आहे, प्रश्नच नाही. कर्तव्याला चुकायचं नाही, अजिबात नाही. धर्म कर्तव्य केलंच पाहिजे, राष्ट्र कर्तव्य केलंच पाहिजे, प्रापंचिक कर्तव्य केलीच पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य, कर्तव्य म्हणजे धर्म. पत्नी धर्म, पती धर्म, मातृधर्म, पितृधर्म, इत्यादी इत्यादी. सर्व करताना मी करता नाही. आणि मग कारण कर्तव्यपणा घेतला की भोगतेपणा घ्यावाच लागतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? सगळ्याचा अखंड देह भोगाकडे प्रवृत्ती आपली होती. अखंड देह. आणि म्हणून ते विसरायला होतं. हे स्थल त्याग होता सवेची जाते ही ओवी आता इतके वेळा म्हटल्या जाते की सगळ्यांना पाठ आहे, कारण एक आपल्या अनुभवाचा विषय पण आहे. ते खरंच तसं होतं. काय होतं कळत नाही, पण ज्ञानेश्वरी आणि आनंदाचे तत्वज्ञान, विवेक चुडामणी किंवा माझं नामस्मरण, हे सगळं करताना सगळं आठवतं एकदम. पण आपण काही विसरलेलो नसतो, ते आठवतं सगळं. पण संसार सुरू झाला की काय गडबड होते कळत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, तुलना, भय, चिंता, अनेक मोठी यादी आहे. आणि त्यात माझे सद्गुरू अजून 5 जणांची यादी भर घालतात: सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती वगैरे वगैरे. 5 आणि 5 10 म्हणतात. एकदा त्याच्या मागे लागलो की हे सगळं कुठल्या कुठे चाललं जातं. मुद्दा आपला सुरू आहे की सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर, अनुग्रह झाल्यानंतर, शक्तिपात दीक्षेत अपरोक्ष अनुभूती आल्यानंतर सुद्धा तो तात्कालिक का ठरतो? तो या कारणामुळे ठरतो: चित्तातले मल आणि विक्षेप दोष अजून गेलेले नाहीत. आणि ते घालवण्याचा आता प्रयत्न त्या शिष्याचा सुरू होतो. आणि त्यालाच म्हणायचं त्या शिष्याचा तो साधन मार्ग, जो मी मगाशी समजावून सांगितला. आणि आता सद्गुरूंची भूमिका काय आहे? अखंड त्या शिष्याबरोबर मार्ग त्यालाच चालायचा आहे, पण दाखवणारे ते आहेत, त्यातले खाच खळगे समजावून सांगणारे ते आहेत. काही प्रश्न असतील, वेळेवर काही मदत लागली तर ती मदत देणारे सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू आता देहात आपले नसतील, तेच तर सद्गुरू तत्व, ही संकल्पना अत्यंत मोलाची ठरते. की जिथे सद्गुरू, काय म्हणूया, दुसरे देहधारी सद्गुरू असू शकतील. त्याच्यासाठी आपण उपनिषदातली ती कथा पण पाहिलेली आहे, सगळा विचार करून झालेला आहे आपला. ते वेळोवेळी मार्गदर्शन तुम्हाला करू शकतात. त्यांची ग्रंथसंपदा मार्गदर्शन करू शकते, इत्यादी. हे आता सद्गुरूंचं महात्म्य, त्यांच्या महात्म्याचा हा पैलू, जो आपला आजचा मुख्य विषय सुरू आहे चिंतनाचा. पण आता वाटचाल करायची ती शिष्याला करायची. त्याला आपल्या चित्तातला मलदोष घालवायचा प्रयत्न करायचा आहे, त्या दृष्टीने साधना करायची आहे. त्याला आपल्या चित्तातला विक्षेप दोष घालवायचा आहे, त्या दृष्टीने त्यालाच साधना करावी लागेल, मार्ग त्यालाच चालावा लागेल. पण अखंड सद्गुरू तिथे आता सोबत आहे. कुठे दिशा चुकत असेल तर ती दुरुस्त करून देण्यासाठी सद्गुरू आता तिथे सोबत आहे. आणि कुठपर्यंत सोबत आहेत माहितीये? नाही झालं समजा या जन्मामध्ये काम, पुढच्या जन्मामध्ये आहेत. अर्थात पुढच्या जन्मात त्या शिष्याचाही देह वेगळा, सद्गुरूही वेगळे देहातले. कारण भगवंताचं आश्वासन आहे, तिथून पुढे सुरुवात आहे, भगवद्गीतेत दिलेलं आश्वासन. आणि असा हा मल आणि दोष जेव्हा आपल्या अंतःकरणातला हा दोष पूर्णतः जाईल, तेव्हा काय उरतं मग शेवटी? आवरण. शेवटचं फक्त मल विक्षेप, मलदोष, विक्षेप दोष, आवरण. अंतिमतः या सर्व दोष निवृत्तीनंतर
काय होतं? मग उपनिषद आपल्याला सांगतं, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. प्रसिद्ध आहे एकदम श्लोक ही ऋचा. कारण ही कठोपनिषदातही येते, कुंडकोपनिषदातही येते. नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम. आता या टप्प्यापर्यंत तो साधक येतो की आता मलदोषाची निवृत्ती झालेली आहे, विक्षेप दोषाची निवृत्ती झालेली आहे. फक्त आता आवरण दोष उरलाय की आता फक्त ते आवरण काढलं म्हणजे आता अगदी साध्या भाषेत बोलूया, 99% काम आता झालेलं आहे. आता फक्त 1% काम उरले. ते जे 1%चं काम आहे ते सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, ते त्यांनी स्वतःकडे राखून ठेवले. त्या ईश्वराने म्हणा, त्या सद्गुरूंनी म्हणा, आता जो शब्द वापरायचा तो वापरा, पण त्यांनी तो राखून ठेवलाय. आणि गंमत अशी आहे, 99% करायचं मला आहे शिष्य म्हणून, पण त्या 1%शिवाय या 99%ला काहीही अर्थ नाही. कारण काय? अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादी तिस्तु निष्फला. विवेक चुडामणी शंकराचार्य. विज्ञाते परे तत्वे शास्त्रादी तिस्तु निष्फला. तो भाग वेगळा, शेवट दुसरं अर्धचरण आता आपल्याला नकोय. अविज्ञाते परे तत्वे, की नाही जर प्रत्यक्ष अनुभव आला तर ते शास्त्र व्यर्थ गेलं. या दृष्टी अर्थ असा आहे की नायमात्मा प्रवचनेने लभ्यो. आत्मानुभव, ब्रह्मानुभव, अपरोक्षानुभूती आपण जे सगळं बोलतोय, प्रवचनाने त्याचा लाभ नाही होणार आहे. न मेधया न बहुना श्रुतेन. खूप तुमची बुद्धी अत्यंत तल्लख आहे, नाही. खूप तुम्ही ऐकलेलं आहे, खूप श्रवण झालेलं आहे, नाही. नेमकं जो काय म्हणूया त्याला अनुभव येतो, तो कशामुळे येतो तर विवृणुते तनुम स्वाम. म्हणजे ही जी त्या शिष्याची इच्छा असते की परमात्म्याची प्राप्ती मला व्हावी, मला स्वरूपानुभूती व्हावी, आणि जेव्हा तो हे सर्व विक्षेप मल दोष रहित संपूर्ण त्याचं अंतःकरण शुद्ध आणि शांत झालेलं असतं, तेव्हा काय होतं? तो जो आत्मा म्हणूया, तो काय करतो? विवृणुते तनुम स्वाम. तो जणू काही स्वतःला प्रकट करतो. आता जणू काही शब्द का वापरायचा पुन्हा सांगतो, नाही तर इतक्या आता आपण शेवटच्या अंतिम टोकाला आलेलो आहोत अनुभवाच्या, की इथे जणू काही शब्द नाही वापरला तर तो प्रकट करतो. म्हणजे पुन्हा द्वैत आलं त्याच्यामध्ये, की मी असा बसलेलो आहे ध्यानस्थ आणि माझ्या समोर काहीतरी प्रकट होतं, असा त्याचा अर्थ नाही. हे स्पष्ट करण्यासाठी. आणि तनू म्हणजे स्वतःचं शरीर. मग काय आत्म्याला शरीर आहे का? नाही. आत्मा ब्रह्म, निर्गुण निराकार निरवयव असं तत्व ते प्रकट करतं. ही सगळी काय म्हणूया काव्यमय भाषा आहे. मग त्याचा खरा अर्थ काय आहे? आपण एकरूपच होतो, एकरूप होतो. पण मुद्दा हा आहे किंवा यातला महत्वाचा शब्द जो आहे तो एकरूप होतो असा आहे. आणि याचं तात्पर्य सांगताना आचार्य त्याच्यावरती भाष्य करतात आहेत की तस्माद अन्य त्यागेन आत्मलाभ प्रार्थनैवात्म लाभ साधनमित्यर्थ. आचार्य भाष्य करतात या मुंडकोपनिषदाच्या श्रुतीवरती. त्याचा अर्थ असा आहे, आचार्याने भाष्य बरंच केलंय, पण मी तुम्हाला तात्पर्य सांगतोय आचार्य भाष्याचं. तात्पर्य असं आहे की जेव्हा इतर सर्व कामनांचा त्याग होतो, सर्व कामना, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रितः अथ मर्त्यो अमृतो भवती. हा तो क्षण आहे. अथ मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते. कठोपनिषद माझा आवडता श्लोक, आवडती ऋचा. ही ती जागा आहे. हे जेव्हा घडतं, जेव्हा अन्न कामनांचा त्याग होतो, आचार्य तात्पर्य सांगतात आहे या श्लोकाचं.
म्हणून यदा सर्वे प्रमुच्यन्ते. मग आता कोणती कामना उरली आहे? अन्य कामना म्हटल्या म्हणजे मग कोणती उरली? हीच की आता मला फक्त आता काय हवंय? त्याची प्राप्ती व्हावी. एवढी एकच कामना. आणि त्याच्यासाठी लागणारा अधिकार कमावून तो शिष्य आता तिथे बसलेला आहे. साधन चतुष्टय संपन्नता. सर्व दोषांची निवृत्ती झालेली आहे. आणि मग त्या कामनांच्या त्यागद्वारा ही जी आत्मप्रार्थना तो करतो, त्या आत्मप्रार्थनेचा परिणाम म्हणून ते आता आवरण दूर होतं. शेवटचा जे मी बोललो, मल, विक्षेप आणि आवरण. आणि येथे आता सद्गुरूंचं सर्वात महत्वाचं योगदान शिष्याच्या जीवनातलं हेच आहे की त्यांच्या कृपेनी हे आवरण जातं. हे जे 1% मी जे म्हणालो, की त्यांची कृपा. आणि म्हणून आपल्या कुठल्याही कर्माने आत्मानुभव नाही. नाही तर कर्माचं फळ ठरलं असतं ते. मग कर्माने काय केलंय? कर्माचं काम आहे हे 99% आपण जे बोलू. सर्व दोषांची निवृत्ती हेच कर्माचं काम आहे. मग त्याला कर्म म्हणा, उपासना म्हणा, उपासनाही कर्मातच मोडते. कारण ती करावी लागते. पण प्रत्यक्ष अनुभव जेव्हा येतो, तो माझ्या हातात नसतो. आणि ते सद्गुरूंची कृपा. आणि ती कृपा ठेवलेलीच आहे, माझे सद्गुरू म्हणतात. जेव्हा तो शिष्य त्या अधिकाराच्या पातळीवरती पोचतो, ती कृपा तिथे ठेवलेलीच आहे सद्गुरूंनी. आणि म्हणून आत्मा विवृणुते तनुम स्वाम. आणि हा तो क्षण आहे जेव्हा आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आता तो जो शिष्य असतो, तो स्वतः सद्गुरुपदी विराजमान झालेला असतो. सद्गुरूंनी त्याला स्वतः सारखं केलेलं असतं. आपणासारखे करीती तात्काळ. इतकं सगळं सद्गुरूंचं महात्म्य, त्यांचं योगदान सत्शिष्याच्या जीवनामध्ये असतं. मला वाटतं छान आपल्याला सद्गुरू संकल्पना समजलेली आहे. आपली वेळही झालेली आहे. आज आपलं 1 मिनिट उशिरा सुरू झाल्यामुळे 1 मिनिट मी जास्त घेतल्या गेला माझ्याकडून. पण मला वाटतं विषयाची सांगता फार छान झालेली आहे. सद्गुरूंचं महात्म्य आपल्याला नक्कीच समजलं असेल, आकलन झालं असेल. या श्रद्धेसह आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी आपण अर्पण करूया. मी वाणीला विराम देऊया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. अतिशय सुंदर उजळणी झाली आणि आपल्याला फार, तुम्ही म्हटलं तसं की अगदी बरोबर लॉजिकल त्याची आज आपण सांगता केली आणि फार छान सगळा धागा सांधला गेला. किती ऐकावं तरी कमीच वाटतं. हा दरच आठवड्याचा अनुभव आहे. आनंदाचे तत्वज्ञान असो, श्रीराम कथामृताचं वाचन असो, की दुसरं काहीही विषय असो, तुम्ही बोलत राहो आणि आम्ही ऐकत राहो, एवढंच कायम वाटतं. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करते आणि आपण आता भजन सेवेकडे वळणार आहोत. असं आज मग परमपूज्य दादांना ऐकताना असं वाटलं की अरे हे सगळं कलियुगात होतं का? हे सगळं तर त्या युगातलं आहे, जेव्हा अर्जुन होता, कृष्ण होता, प्रभू रामचंद्र होते, असं काहीतरी एकदम मनात विचार आला आणि मग ते भजनाची अशी छान त्याला काय म्हणतात कडी जोडली गेली की आजचं जे भजन आहे ते परमपूज्य नारायण महाराज रचित भजन आहे, कहा गये यदुराज. तर महाराज असाच प्रश्न विचारतात की आज कुठे गेला आहे देव आणि आज आपल्याला तो काम सापडत नाही किंवा आज त्याला भेटणं इतकं अवघड का आहे आपल्यासाठी. आणि मग लगेच महाराज आणि भजन हे काय प्रश्न निर्माण करणारं नाही, ते लगेच उत्तरही देतात पुढच्या वेळेला की तुम्ही द्रौपदी सारखी जर कधी आर्त हाक मारली तर तो येतो, तुम्ही प्रल्हादासारखं तप केलं तर तो येतोच. असे सगळे प्रश्न निर्माण करून त्याचं उत्तर देणारे हे खूप सुंदर भजन आहे. ऐकलंय आपण यापूर्वी पण पण पुन्हा एकदा परमार्थात रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती हा दोष नसतो एवढं स्वीकारून आपण पुन्हा आज हे भजन ऐकूया.
आज आपल्याला भजन सेवा देण्यासाठी सौ सोनिया जोशी आपल्यात उपलब्ध आहेत. सोनिया. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही सोनियाला सुद्धा याच्या आधी ऐकलेलं आहे. अतिशय सुंदर आवाज, अतिशय भावपूर्ण, पुन्हा सेवा म्हणून केलेला असल्यामुळे त्याच्यात कुठलाही मीपणा नसतो. खूपच सुंदर भजन सेवा सोनिया आपल्याला अनेक वेळा तिने आपल्याला दिलेली आहे. तर आता मी तुमची फार वेळ न घेता सौ सोनिया जोशी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या भजन सेवेला सुरुवात करा. सोनिया. माझे सद्गुरू परमपूज्य मंगेश दादांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करते आणि भजन सेवेला सुरुवात करते. कहाँ गए हो, कहाँ गए यदुराज, कहाँ गए यदुराज, बताओ कहाँ गए यदुराज, कहाँ गए यदुराज, बताओ कहाँ गए यदुराज, ओ कहाँ गए यदुराज, बताओ कहाँ गए यदुराज. द्रौपदी जी ने हाक पुकारी, आत्म में तुमको ही सवारी. द्रौपदी जी ने हाक पुकारी, आत्म में तुमको ही सवारी. चीर दियो सब काज, चीर दियो सब काज, बताओ कहाँ गए यदुराज, हो कहाँ गए यदुराज, बताओ कहाँ गए यदुराज. प्रहलाद जी ने नाम पुकारे, दवरत दवरत तुम ही पधारे. प्रहलाद जी ने नाम पुकारे, दवरत दवरत तुम ही पधारे. रक्षण करने काज, रक्षण करने काज, बताओ कहाँ गए यदुराज, हो कहाँ गए यदुराज, बताओ कहाँ गए यदुराज. ध्रुव बालक ने ध्यान किए थे, जाकर उनको बोध दिए थे. ध्रुव बालक ने ध्यान किए थे, जाकर उनको बोध दिए थे. वैसा संकट आज, वैसा संकट आज, बताओ कहाँ गए यदुराज, हो कहाँ गए यदुराज, बताओ कहाँ गए यदुराज. नारायण कहे सीताराम जी, कृपा करो तुम गुरुनाथ जी. नारायण कहे सीताराम जी, कृपा करो तुम गुरुनाथ जी. राखो हमारी लाज, राखो हमारी लाज,
बताओ कहाँ गए यदुराज। हो कहाँ गए यदुराज, बताओ कहाँ गए यदुराज। बताओ कहाँ गए यदुराज। बताओ कहाँ गए यदुराज। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वा. पुन्हा एकदा अधोरेखित झालं की साधन चतुष्टय होणं किंवा जे 99% परमपूज्य मंगेश दादा म्हणत होते ते आपल्या हातात आहे. जे प्रल्हादाने केलं, द्रौपदीने केलं, मग ते दुराज आहेतच तिथे. पुन्हा एकदा किती सुंदर. नेहमीच असं होतं की विषयाला अगदी तंतोतंत जुळणार भजन असतं किंवा आपण बरोबर जे शोधतो ते भजन आपल्याला देतं, असं पण एक त्याच्यात मला वाटतं. सोनिया, खूपच छान झाली भजन सेवा, अगदी नेहमीप्रमाणे रंगून गेलो आम्ही. खूप धन्यवाद. असेच पुन्हा पुन्हा येत जा आणि आम्हाला भजन सेवा देत जा. मला खूप आनंद होतो. तर आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. आज आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. तर चॅटमध्ये आहे पहिला प्रश्न आणि शेखर दादा, तुम्ही नेहमीच म्हणजे तुमचा कॅमेराही सुरूच असतो आणि तुम्ही बोलताय किती छान. तर तुम्हीच तुमचा प्रश्न एकदा विचारलात तर छान होईल, मी चॅटमध्ये वाचण्यापेक्षा. मंगेश दादा, जय जय सीताराम. जय जय सीता. तर श्रद्धा आणि विश्वास मध्ये अंतर काय आहे हे मला जरा तुम्ही सांगा. आणखीन रामचरितमानसच्या सुरू मध्ये बालकांडमध्येच लिहिला आहे तुलसीदासजीच्या, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वंथ समीश्वरन. हे भवानी आणि शंकर, भवानी श्रद्धा आणि विश्वास हे शंकरजी. तर हे याच्यामध्ये जरा मला, हे आपण हिंदीमध्ये बोलतो तर कळते, पण इंग्लिशमध्ये सांगताना ट्रस्ट आणि फेथ आणि ह्याच्यामध्ये जरा कन्फ्युजन होतं मला. तर प्लीज जरा सांगा. That is exactly what the problem is with that language. त्या संकल्पनाच नसल्यामुळे ना ते शब्द नाही आहे त्या भाषेमध्ये. त्यामुळे आपली धडपड होते की त्याच्या जवळपासचे शब्द आपण शोधतो. हो. आणि त्याच्यावर एकच उपाय म्हणजे डू नॉट ट्राय टू ट्रान्सलेट, यूज द ओरिजिनल वर्ड आणि डिफाईन इट, एक्सप्लेन इट फॉर द ऑडियन्स, पण नेव्हर ट्राय टू ट्रान्सलेट. कॉल इट श्रद्धा, कॉल श्रद्धा, श्रद्धा itself. Obviously, when you're trying to explain it, you're trying to define it, you will end up using English words for it, like trust, like faith, like something else. But at least they will understand that this is an attempt to come as close as possible to what the original terms really entails, Shraddha. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यामुळे इंग्लिशमध्ये त्याची उत्तर नाहीच मिळणार तुम्हाला. दुसरं जे आहे विश्वास, श्रद्धा, किंवा मी जसं म्हणालो की थोडक्यामध्ये श्रद्धेचे स्तर. आता तुम्ही जो रामचरितमानसमधला श्लोक सांगितला त्याचा संदर्भ वेगळा आहे. तिथे विश्वास आणि श्रद्धा दोन्ही एकाच श्लोकात आले आहे. आणि तुम्ही आता म्हणाले काहीतरी पार्वतीसाठी हो, भवानी शंकरो वंदे. भवानी इज श्रद्धा आणि शंकर इज विश्वास. विश्वास, बरोबर. तर तिथे ते वेगळ्या अर्थाने आलेले आहे. पण आपण जेव्हा म्हणतो की व्यवहारामध्ये माझा तुझ्यावर विश्वास आहे असं आपण म्हणतो की नाही पटकन कोणाला, आपण माझी तुझ्यावर श्रद्धा आहे असं म्हणतो नाही. त्याच्यातच आलं की विश्वास आहे याचा अर्थ त्या तेवढ्याशा मर्यादित प्रमाणामध्ये त्या एखाद्या विषयासंदर्भामध्ये माझा तुझ्यावर विश्वास आहे असं. इथूनच सुरुवात होते.
मग ह्याला श्रद्धा नाही का म्हणता येत? म्हटलं तर श्रद्धाच आहे ती, पण अतिशय प्राथमिक स्तरावरची श्रद्धा आहे. एखाद्यावरती विश्वास ठेवून प्राथमिक स्तरावरची श्रद्धा आहे. म्हणून तर हे जे नास्तिक लोक असतात की नाही, दोज वर अथेइस्ट, ते जे आपला बुद्धिभेद करतात किंवा श्रद्धाळू लोक असतात त्यांचा बुद्धिभेद करतात, त्यांना हे कळत नसतं की श्रद्धेचा वापर ते पण करत असतात. जेव्हा निश्चिंत मनाने ते विमानात बसतात, तिकीट काढून डोळे मिटतात फ्लाईट टेक ऑफ करायच्या आधी, तेव्हा ते श्रद्धेच्या भरोश्यावरच बसलेले असतात की विमान पूर्णतः नीट तपासलेलं आहे, यंत्रणेत कुठे बिघाड नाही, पायलटची पूर्ण झोप झालेली आहे, पायलट दारू प्यायलेला नाही. हे सगळे अनुभवाचे विषय आहेत आपले, म्हणून बोलतोय मी. याला काय म्हणायचं? श्रद्धा. त्या श्रद्धेच्या भरोश्यावर तुम्ही झोपताय शांतपणे, मग ती बस असो, विमान असो, जे काय असेल ते. यालाही श्रद्धाच म्हणतात, पण ही अतिशय प्राथमिक स्तरावरची श्रद्धा आहे. आणि म्हणून मी म्हणालो की पाहिजे तर तुमच्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर आपण थोडंसं आज बाकी ठेवू, शिल्लक ठेवूया, कारण श्रद्धा हा विषय आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. हाऊ हाऊ मध्ये आपण तो विषय अगदी सविस्तर पाहणार आहोत. त्या श्रद्धेचे स्तर कोणते आहे, त्याचा विकास कसा होत जातो, इत्यादी. थँक्यू. आणि थँक्यू. रामचरितमानस मधल्या श्लोकाबद्दल बोलायचं झालं तर मला तो श्लोक बघावा लागेल, मी नाही बघितलेला तो श्लोक, की तिथे असे दोन वेगळे शब्द का वापरले भवानीबद्दल आणि शंकरांबद्दल. कदाचित तिथे दोन्हीचा अर्थ एकच असू शकतो, असंही असेल, पण ते वेगळं आहे. किंवा आता कसं आहे की भवानी जी आहे ती श्रद्धा. शक्तीचं स्वरूप आहे, शंकर हे अधिष्ठान आहेत. ह्या दृष्टीने तो फरक दाखवण्यासाठी दोन वेगळे शब्द वापरले का, हे मला बघावं लागेल. अन्यथा आत्तापूर्वी दोन्हीचा अर्थ एकच आहे असंही आपण समजू शकतो. थँक्यू व्हेरी मच. कारण अगदी अंतिम शास्त्रीय व्याख्या स्वीकारायची झाली ना, तर श्रद्धा म्हणजे सत आणि धी असा त्याच्यामध्ये त्याचा संधी होतो. आणि सत याचा अर्थ सच्चित आनंद, ब्रह्मतत्व, आणि त्याच्या ठिकाणी स्थित असलेली धी म्हणजे बुद्धी. अंतिम व्याख्या सांगितली मी एकदम. आता त्याच्या आधीचं जे सगळे आहे ते स्तर म्हणायचे, त्याचे तिथपर्यंत पोहोचण्याचे, त्याला म्हणायचं श्रद्धा. असं संतोषने हातवर केलं. थँक्यू. दादा, सावध, साक्षेपी आणि दक्ष ह्या तीन शब्दावरती थोडस परत एकदा बोलणार का? पर्टिक्युलरली साक्षेपी. ते मी बोललो तेव्हाच मला वाटलं होतं की कोणीतरी विचारणार याच्यावर उत्तर. सावध, साक्षेपी आणि दक्ष. साक्षेपीचा अर्थ मी विसरलो खरं. साक्षेपीचा एक विशिष्ट अर्थ आहे, कोणाला आठवत असेल तर जरूर सांगू. पण सरळ अर्थ आहे त्याचा, म्हणजे फार सावध असणं. मी जसं म्हणालो, अखंड सावध. माझी एखादी जी प्रवृत्ती होते आहे ती मलदोषातून होते आहे, विक्षेप दोषातून होते आहे का, मी जे करतोय ते योग्य आहे का, ते अयोग्य आहे, मी जे बघतो आहे ते माझ्या साधनेला विरोधी आहे का, साधनेला सहाय्यकारी आहे, मी जे वाचतो आहे, मी जे बोलतो आहे, मी जे करतो आहे, मी जे खातो आहे, मी जे पितो आहे, ते सगळं आपण सविस्तर जेव्हा साधनेचा प्रांत येईल तेव्हा बघणारच आहोत. पण याविषयी अखंड, अखंड काय म्हणूया त्याला, पुन्हा त्याला शब्द सावध हाच येतो, पण अखंड तपासत राहणे अंतःकरण. खूप फरक पडतो. हे बोलण्याचे विषय नाही आहेत फक्त, करून बघा. आजपासूनच वाहवतच जातो आपण. एकदा प्रपंचाला सुरुवात झाली, बायका मुलं हे ते सगळं बाहेरचा सगळा व्यवहार सुरू झाला की हे विसरायलाच होतं सगळं. हे लक्षात ठेवून व्यवहार करणं, त्याला म्हणायचं सावध. कारण व्यवहार करावाच लागतो, व्यवहार करावाच लागतो. पण हे लक्षात ठेवून, कारण मग काय होतं, मग ते कर्तव्य या भावनेने केलं जातं. निर्विकार राहायला सुद्धा त्याची मदत होते. त्याला बिईंग सेंटर्ड असं म्हणतात इंग्लिश. ग्राउंडेड, सेंटर्ड, अखंड. कारण ते एक दृष्टांत द्यायचं झालं तर संगीतामध्ये समयोर येणं असतं का,
किती मोठ्या मोठ्या ताना घेतल्या तरी तो गायक शेवटी समेवरच येतो. वाजवणारा जो वादक असतो तो समेवरच येतो आणि तो आल्याबद्दल लोक टाळ्या वाजवतात. इतकं सगळं मोठी तान घेतली पण बरोबर समेवर आला. असं अखंड समेवर येणं आपल्याला जमलं पाहिजे. आणि ती सम काय आहे तर ती ही सम आहे आपण साक्षेप शब्दाचा अर्थ मी जसं म्हणालो, मला आता क्षणभर विस्मृती झालेली आहे. त्याचा नेमका अर्थ साक्षेपचा लक्षात होता माझ्या, विसरलो मी आता. पण सावध, साक्षेप आणि दक्ष याचा आशय जो बघायचा झाला या तिन्हीचा मिळून, तर आशय हाच आहे जो मी बोलतोय. आणि यालाच दुसऱ्या भाषेमध्ये संतोष अनुसंधान असं म्हणतात. यालाच तिसऱ्या भाषेमध्ये मय्येव मनाधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव आता ऊर्ध्वन्न संशयात असं म्हणतात. खूप गोष्टी आहेत. आणि जेव्हा असं आता पुन्हा इंग्लिशमध्ये बोलतो थोडं, वेन यू कॉन्स्टंटली टेक अ स्टेप बॅक ऑल द टाइम, डू नॉट गेट एनटँगल्ड इन द एक्सपिरियन्स अँड स्टे अवे, मेंटेन द डिस्टन्स. तो जो त्याला काय म्हणतो आपण, साक्षीत्व भाव, हा साक्षीपणा जेव्हा आपण जपतो ना प्रत्येक अनुभव सुरू असताना, आणि तो तेव्हा त्यालाच अनुसंधान म्हणतात. आणि तो जपण्याचा मार्गच अनुसंधान हा आहे. आणि अनुसंधान याचा अर्थच हा आहे की अखंड त्याचं स्मरण. आणि माझा मूळ मुद्दा हा सुरू होता की याच्यातनं हळूहळू आपल्याला असं आतून जाणवायला लागतं की नाही, करता तो आहे, मी मी फक्त निमित्त मात्र आहे. हा प्रत्यक्ष अनुभव यायला लागतो. म्हणून मी म्हणालो हे सगळे अनुभवाचे विषय आहेत. सर्व अनुभवाचे विषय. फक्त काय होतं की वाहवत नाही गेलो पाहिजे त्या जे जे काही घडतंय आपल्या आयुष्यामध्ये. आणि थोडक्यामध्ये वाहवत जाणं याचा अर्थ विकारी होणं, निर्विकारी न राहणं, निर्विकारता न जपता येणं, म्हणजेच अनुसंधान बिघडणं. म्हणजेच माझी मन आणि बुद्धी भगवंताला न देता मय्ये मना आदस्व, ते जरी म्हणत असले भगवंत भगवद्गीतेत, तरी मी ती कोणाला दिलेली असते, त्या मायेला दिलेली असते. म्हणजेच त्या मायेचे सगळे आविष्कार आहेत त्याला दिलेली असते, त्या तुलनेला दिलेली असते, त्या मत्सराला दिलेली असते, त्या क्रोधाला वाहून दिलेली असते. आणि तसं तसं एक परमपूज्य मंदादेंचं अतिशय सुंदर वाक्य तुला सांगतो. मंदादेंचे म्हणजे सहज बोलणे, हितोपदेश, संतांचं व्यवच्छेदक लक्षणच आहे ते. मंदादे इतक्या सहज बोलून गेले एक दिवस प्रवचनामध्ये, ते वाक्य सहज होतं बरं, पण माझ्या मनात ते कायमचं घर करून राहिलं. ऐकलंय तुम्ही माझ्याकडून. त्याचं अंतःकरण बिघडलं नाही म्हणून त्याची वाणी बिघडली नाही, असं ते वाक्य होतं. पण त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा माझी वाणी बिघडते तेव्हा समजून घ्यायचं माझं अंतःकरण बिघडले. अप्रतिम वाक्य आहे. आणि आपली वाणी किती वेळा बिघडते हो दिवसातून, किती वेळा बिघडते. काय शब्द मी वापरतो, कुठल्या शुद्ध मराठी टोन मध्ये मी बोलतो, काय आविर्भाव असतो माझा बोलण्याचा. बोलावं तर लागतंच, प्रश्नच नाही. पुन्हा सांगतो मी, आपण प्रापंचिक आहोत, आपण कोणीही ते गुहेत जाऊन बसणार नाही ध्यानस्थ. पण आणि म्हणून ते इंग्लिशमध्ये वाक्य आहे बघा की यू शुड रिस्पॉन्ड नॉट रिॲक्ट. खूप छान वाक्य आहे. हे जेव्हा विसरतो तेव्हा यू रिॲक्ट, आणि जेव्हा माझ्या लक्षात राहतं तेव्हा हे रिस्पॉन्ड. रिस्पॉन्ड तर द्यावाच लागतो, कारण व्यवहार आहे. पण व्यवहारासारखा चाललाच पाहिजे. समोरचा माझ्यावरती एखादा खोटे आरोप करतोय, समजा असं गृहीत धर, ऑफिसमध्ये म्हणा, बाहेर, घरात म्हणा, इकडे. तर ते ऐकून घेणं म्हणजे परमार्थ आहे का? ते ऐकून घेऊन आतमध्ये विचलित न होता, विकार निर्माण होऊ न देता मात्र त्याचा प्रतिवाद करणे, हा परमार्थ. दॅट इज कॉल्ड रिस्पॉन्ड. की बा तू बोललास हे खरं आहे, तू बोललीस हे खरं आहे, पण हे मला मान्य नाही आणि ह्या कारणाने ते मान्य नाही. शांतपणे पण सांगता येऊ शकतं की नाही? धन्यवाद दादा. धन्यवाद. असेच प्रश्न विचारत राहा.